शेतकरी बंधूंनो, तुमचा वेळ मी वाया घालणार नाही. तुम्ही इथून जाताना खूप चांगली माहिती घेऊन जाल आणि जी रोजच्या घरी कोणाला डायबिटीस आहे, कोणाला वजन वाढलेलं आहे, कुणाचे गुडघे दुखते, त्यांच्यासाठी मी औषध सांगतो. तुम्ही जर इच्छुक असाल तर जरूर या. कारण प्रेझेंटेशन फक्त 10 मिनिटाचं आहे. लांबट साहेब या. लांबट साहेब, आपले शेतकरी बांधव आणि माझे मित्र डॉक्टर लांबट साहेब, मी तुम्हाला जवस मूल्यवर्धन, बघा विदर्भामध्ये जवस लावतो बरोबर आहे, आणि आता लावणं आपण बंद केलेलं आहे. पण जवसासारखं तुम्ही विदर्भवाले तुमचं कपाशी, गडकरी साहेब तिकडे ऊस सगळं बोलून राहिले, पण हे फार महत्त्वाचं आहे. हे का महत्त्वाचं आहे तर रोजच्या रोज घरी पूर्वी आपण जवस खायचं तेल काढून, पण आता सोयाबीन आलं, जवस खाणं बंद झालं. परंतु जवसामध्ये असे काही गुणधर्म आहेत की त्याचा आपल्या आरोग्याला फायदा होतो. डॉक्टरकडे जायची गरज नाही. विशेषतः स्त्रिया इथं आहेत, तुमच्या माहितीसाठी मी खूप चांगली माहिती देतो. आता याच्यामध्ये हे जवस मूल्यवर्धन हे जे संशोधन झालेलं आहे, हे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि भारती विद्यापीठचं मेडिकल कॉलेज या दोघांच्या संयुक्त दोघांच्या सहकार्याने झालेलं आहे. पुढे तुम्ही बघा, जवसाचं आता मॅडमनी पूर्ण सांगितलं तुम्हाला, लागवड कशी करायची, उत्पादन किती येतं, याचे फायदे काय. आता ते मी सांगणार नाही तुम्हाला. ह्याचं बियाणं मिळतं कुठे? याचं बियाणं गजानन महाराज जवस उत्पादक गट समूह, चिखलापार. डॉक्टर लांबट साहेब जरा इकडे या ना. हे त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. इथं वर्षाला 1000 ते 1500 एकरचं बियाण्याचं उत्पादन होतं. त्यांच्याकडून तुम्ही बियाणं घेऊ शकता. आता पुढे हे त्यांच्या जी पिशवीनं बियाणं विकलं जातं, त्या पिशवीवर गजानन महाराज आणि भारती विद्यापीठचा लोगो आहे. अशा तऱ्हेचं बियाणं सरकारी मान्यतेने मिळालेलं बियाणं दिलं जातं. दुसरं पहा, गेल्या 10 ते 15 वर्षापासून हे बियाणं उत्पादनामध्ये आहेत. तुम्ही बघाल इथे जवळजवळ कमीत कमी 500 एकर ते 1100-1200 एकरचं बियाणं त्याने आतापर्यंत निर्माण केलेलं आहे. तर इथून तुम्हाला हे बियाणं मिळेल. तिसरं, आता बियाणाची प्रतवारी, त्याचं प्रोसेसिंग, काडी कचरा हे सगळं साफ करण्याचं मशीन त्यांच्या शेतावर गेल्या वर्षी गट शेतीच्या माध्यमातून 32 लाखाचं गोडाऊन त्यांनी बांधलेलं आहे. त्याला महाराष्ट्र सरकारने मदत केली आणि हा बियाणे प्रोसेस करण्याचा प्लांट हा साधारणतः 18 लाख रुपयाचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला सोयाबीनचं प्रोसेस करता येईल, चना करता येईल, गहू करता येईल, ज्वारी, तूर, त्याच्यानंतर मका, सगळे पिकाचं प्रोसेसिंग करून चांगल्या तऱ्हेनं तुम्हीसुद्धा यांच्याकडून करून घेऊन बाजारात 1.5 पट भावाने विकू शकता. व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून देतील ते. हे अशा तऱ्हेने ते बियाण्याच्या बॅगा करून देतात. आता जवसाचं मूल्यवर्धन, जवसामध्ये काय आहे हे बघा, याच्यामध्ये ओमेगा आहे. दुसरं काय, SDG, ह्याला मराठी नाव नाही आहे, परंतु हे जे ओमेगा जो आहे हा तुमच्या रोजच्या आरोग्यामध्ये खाण्यात येत नाही. पूर्वी यायचा, पण आता पूर्णपणे नामशेष झालेला आहे. आपण ओमेगा खात नाही, जवसही खात नाही, जवस लावत नाही.
बादाम अक्रोडमध्ये आहे, परंतु 1-2 किलो बादाम अक्रोड खाल्लं तर रोज खाऊ शकत नाही ना एवढा आपण, तेवढा ओमेगा मिळू शकत नाही आपल्याला. दुसरं SDG आजकाल बघा पुरुषांच्यामध्ये स्त्रियांमध्ये कुठेही विचारा कॅन्सरचं प्रमाण फार वाढलेलं आहे. वेगळे वेगळे कॅन्सर्स तुम्हाला ऐकायला मिळतील, पाहायला मिळत असतील. तर त्या कॅन्सरसाठी जवसाच्या बियामध्ये एक औषधी गुणधर्म असा आहे, ते खाल्ल्यानंतर तुम्हाला कॅन्सर होत नाही. कॅन्सर झाल्यावर नाही, कॅन्सर होऊ नये म्हणून ते खायचं आहे. ते मी तुम्हाला पुढं सांगणार आहे कसं काय करायचं ते. आता खाली जवसाचा धागा, जवसाची धसकट आहे ना, ते आपण फेकून देतो, जाळून टाकतो. ते जर तुम्ही पाण्यात जर डुबवलं 7-8 दिवस, 6-7 दिवस, आणि त्याचा जर तो धागा काढला, त्याच्यापासून खूप चांगल्या प्रतीचं कापड बनतं. त्याला इंग्रजीत लिनन क्लॉथ म्हणतात. 5-5 हजार रुपये मीटर ते कापड मिळतं बाजारात. त्याचे कपडे फार महाग आहेत. हे शेतकऱ्याच्या शेतावर समजा आपण धागा काढून जरी विकला लोकांना, तर या धाग्याची किंमत मी तुम्हाला सांगतो, कापसाच्या धाग्याची किंमत 200 रुपये किलो आहे, याची 1000 रुपये किलो आहे. आणि हे सगळं आपण इम्पोर्ट करतो. आणि एकट्या मुंबईमध्ये साधारणतः 5000 कोटीचं प्रत्येक वर्षी आपण विकत घेतो परदेशामधून. आपण आपल्या देशात हे बनवू शकतो. म्हणजे काय होईल, गावामध्ये याची फॅक्टरी काढता येते छोटी फार, रोजगार निर्माण होतो. शहरात तुम्हाला नोकरीला जायची गरज नाही आहे. आता पहा जवसापासून काय काय बनतं. जवस तेल घाणीतून काढल्यानंतर जर आपण तसंच ठेवलं ना, हे तेल खराब होतं 3-4 दिवसामध्ये. बघा त्याला फेस येतो आणि वास येतो. म्हणून जवसाचं तेल आणि इतर तेलामध्ये खूप फरक आहे. सोयाबीनचं तेल खराब होत नाही, फल्लीचं तेल खराब होत नाही, मोहरीचं तेल खराब होत नाही, सूर्यफूल खराब होत नाही. पण जवसाचं तेल त्याच्यापेक्षा अलग आहे. जसं तुम्ही बियातून तेल बाहेर काढलं, हे तेल खराब व्हायला लागतं. म्हणजे हवेचा संपर्क आला की त्याच्यातला ओमेगा निघून जातो. म्हणून त्याचा औषधी गुणधर्म राहत नाही. आणि म्हणून हे तेल साधारणतः जिथे अंधार, लाईट नाही, त्या ठिकाणी काढावं लागतो. तेल बाहेर आल्यानंतर ते त्याच्यामध्ये गरम करून काढता येत नाही, कोल्ड प्रेस करावं लागतं. आणि जसं तेल बाहेर आलं की ताबडतोब त्याला नायट्रोजनवर भरला की मग ते हवेशी संपर्क येत नाही. आणि त्याला 2 डिग्री सेंटीग्रेडमध्ये थंड वातावरणात ठेवावं लागतं. त्याच्यामुळं जवसाचं तेल हे कुणीही काढलं आणि कुठेही कुणाला विकलं, त्याच्यात 8 दिवसात काही फरक पडत नाही. परंतु औषधी गुणधर्म जे आहे ते तुम्हाला मिळणार नाही. फोडणीला टाका, मटन नॉनव्हेज बनवा, चांगलं टेस्ट लागते, तो भाग वेगळा पूर्वी आपण खात होतो. परंतु औषधी गुणधर्म जर पाहिजे असेल तर मग हे ते काही उपयोगाला येत नाही. आता मी तुम्हाला सांगतो, जवसाचं तेल निघाल्यानंतर हे जे तेल आहे जवसाचं, वरती लिहिले पहा ओमेगा 3 ऑइल. हे तेल ही 100 मिलीग्रामची बॉटल आहे, साधारणतः 100 रुपयाला जाते. म्हणजे हे तेल किती पडलं, असं जर विक्री झालं तर 1000 रुपये किलो झालं तेल. दुसरं त्याचं खाली ओमेगा 3 कॅप्सूल आहेत बघा. हे तेल तुम्ही त्याच्या गोळ्या बनवल्या तर एक गोळी बाजारामध्ये 15 रुपये आहे. आणि 1 किलोमध्ये साधारणतः 900 गोळ्या तयार होतात. म्हणजे बघा 1 किलोच्या तेलापासून त्याचं मूल्यवर्धन 18,000 रुपये 18,000 रुपये 1 किलोचे तेलाचे होतात. तुम्ही म्हणाल मी हे तुम्हाला कथा सांगतोय, कथा नाही, हे प्रत्यक्षात होऊन राहिलं. मार्केटमध्ये ह्या सगळ्या वस्तू आहेत. त्याच्यानंतर तेलापासून आता पहा, हे तेल जे आहे ना, ह्याचं इमल्शन बनवलं, कारण हे पाण्यात मिक्स होत नाही, दुधात मिक्स होत नाही तेल. ते इमल्शन तुम्हाला दिसतं बघा, ते फॉर्टिफायर. 1 चमचा इमल्शन जे घेतलं आणि दुधात टाकलं, जे लहान मुलं आहेत
8-9 महिन्याचे, वर्षाचे, त्यांना पाजल्यानंतर त्यांचा मेंदू अतिशय चांगला तयार होतो. जसं गावामध्ये म्हणतात एक पाठी मुलगा आहे, एकदा वाचल्यानंतर ध्यानात राहतं, तसं त्याचा फायदा आहे. म्हणजे दुधात देता येतं. दुसरं त्याच्या खाली तुपाच्या बॉटल दिसतील बघा. बरेचसे लोक डॉक्टर सांगतात हे तूप खाऊ नका. आपण जे काही व्हिटॅमिन्स आहेत, अन्नातले तत्त्व असे आहेत की ते फॅटमध्ये विरघळतात, म्हणून तूप खाणं गरजेचं आहे, खूप नाही, प्रमाणात. ह्या तुपामध्ये जर ओमेगा 3 टाकला आपण, जे 45 टाकलं, तर त्यांनी कोलेस्ट्रॉल वाढत नाही, तुमचं आहे ते कोलेस्ट्रॉल कमी होतं. एका महिन्यामध्ये साधारणतः 18% कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, LDL, त्याचा जो रेशो आहे तो बरोबर होतो आणि तुम्हाला हृदयाला जे काही हार्ट अटॅक येतो त्याच्यापासून तुम्ही वाचता. ते म्हणजे तुम्ही असं तूपसुद्धा ओमेगा 3 तूप घरच्या घरी बनवू शकता. इमल्शन घ्यायचं, 1 चमचा टाकून द्यायचं आणि तूप घ्यायचं. दुसरं खाली या, ती बघा जो केक निघतो आपण जनावरांना खाऊ घालतो, पण त्या केकपासून आम्ही काय केलं, त्याच्यात अजून काही गोष्टी टाकल्या त्याच्यामध्ये आणि कोंबड्यांच्यासाठी खाद्य बनवलं. आता इथं पोल्ट्री फार्मवाले कोण असतील, त्यांचे मित्र असतील तर त्यांना निरोप द्या. तुम्हीसुद्धा ह्या व्यवसायात येऊ शकता. 5 रुपयाचं अंडं तुम्ही 15 रुपयाला विकू शकता. हे अंडे पुण्यामध्ये साधारणतः 12 ते 15 रुपये एक अंडं विकलं जातं. ओमेगा 3 अंडे विदर्भामध्ये, नागपूर जिल्हा म्हणा, अकोला म्हणा, जिथं जिथं पोल्ट्री फार्म आहेत, निरोप द्या. आम्ही त्यांना ते फीड देऊ. फक्त 5% ॲड करायचं आहे. 5%, 100 ग्रॅममध्ये 5 ग्रॅम बस, जास्त खर्च नाही. येणारे अंडे 21 दिवसांनी ओमेगा 3 अंडे राहतील. मग त्या अंड्यात काय राहतं, 250 ते 400 मिलीग्रॅम ओमेगा 3 राहतो. हा ओमेगा 3 काय करतो, अंड्यामधलं जे येलो बलक आहे बघा, ते डॉक्टर सांगतात हे खाऊ नका, कोलेस्ट्रॉल वाढेल. तुम्हाला सांगतो ते नॉन कोलेस्ट्रोजेनिक बनतं. म्हणजे काय होतं, ते प्रोटीन तुम्हाला फायद्याचं मिळतं, तर येलो बलकसुद्धा तब्येतीला फायद्याचा होतो, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढत नाही. तुम्ही म्हणाल मी अंदाजे नाही, हे प्रयोगांती मेडिकल कॉलेजमध्ये पेशंटवर स्टडी केल्यानंतरचे रिझल्ट मी तुम्हाला सांगतो आहे. आणि ह्यासाठी हे ओमेगा 3 अंड्यांच्यासाठी तुम्हाला माहिती आहे फिकी आणि ज्यांनी राफेल विमानं बनवली त्या कंपनी, आमच्या सायंटिस्टना 1 लाख रुपयाचे अवॉर्ड आणि गोल्ड मेडल फिकीतर्फे हे 2009ला मिळालेलं आहे. ओमेगा 3 अंडे. त्याच्यानंतर ओमेगा 3 चिकन पण आहे. चिकनचं फीड वेगळं आहे. ज्यांच्याकडे पोल्ट्री फार्म आहेत त्यांना आम्ही चिकनचं हे देऊ. मग हा चिकनचा फायदा काय, ती टेंडर राहते बघा. जे जे चिकन खातात सर्वांसाठी नाही बोलत मी, वातड राहतं. हे ओमेगा 3 चिकन टेंडर राहतं. खाताना तुम्हाला त्याची चव कळेल. ते कोंबडीलाही हेल्दी आहे. त्याच्यामुळे जसं पोल्ट्रीचा जर व्हायरस आला की पटापटा मरून जातात, याच्यामध्ये त्या कोंबड्या मरत नाहीत. कारण त्यांना तो ओमेगा मिळतो आणि तब्येत चांगली राहते. आणि ते चांगलं आणि ओमेगा 3 चिकन जे आहे याचं वर्ल्ड पेटंट आहे. वर्ल्ड पेटंट म्हणजे काय, जगामध्ये हे पहिलंच संशोधन असं आहे की त्याला अधिकार प्राप्त झालेले आहेत. जी कोणी पोल्ट्री फार्म विदर्भामध्ये फक्त शेती की शेती करून चालणार नाही, आपल्याला काय करावं, जोडधंदा, पोल्ट्री डेअरी, त्याच्यासाठी हे खूप खूप चांगलं आहे. मग रेग्युलर पोल्ट्री 5 रुपयाचं अंडं विकल्यापेक्षा आपण 12-15 रुपयाने विका ना. चिकन 1.5 पट किमतीने विका ना. त्याच्यानंतर खाली बघा ते काही गोळ्या लिहिलेल्या आहेत बघा. हे जवसाचं जे वरचं टर्फल आहे ना, टर्फल जवसाचं, लेडीजसाठी सांगतो, म्हणजे जसं आपण तांदळाला पॉलिश करून ते वरचं निघून जाताना तांदूळ व्हाईट पांढरे होतात, तसं जवसाच्या वर जे विटकरी कलरचं जे हे आहे ते फक्त काढायचं, पॉलिश करून काढायचं आणि त्याच्या गोळ्या भरलेल्या आहेत. आणि ह्या गोळ्या जगातल्या 12 कंपन्या विकत आहेत. याच्यामुळं ब्रेस्ट कॅन्सर होत नाही.
आता तुम्हाला मी सांगतो दुसरं अजून काय होतं. स्त्रियांच्यामध्ये 40, 45, 50 नंतर पाळी बंद होते, पहिली गोष्ट. दुसरं काय होतं, काही स्त्रियांचं युटेरस काढलं जातं, त्यांना हार्मोनचा भयंकर त्रास होतो. म्हणजे चेहरा गरम होतो, घाम येतो, भीती वाटते. हे सगळे त्या हार्मोनने होतात. म्हणून 45 वर्षानंतरच्या ज्या स्त्रिया आहेत, ज्यांना असं वाटतं, घरी जवस भरडून ठेवायचं आणि ते रोज सकाळी 1 रात्री 1 चमचा घ्यायचा. तुम्हाला औषध मिळतं, म्हणजे तुम्हाला हार्मोन डायरेक्ट मिळतात आणि जो काही त्रास होतो तो होणार नाही. परंतु तेच प्रकार मुलींनी करायचा नाही आहे. 15व्या, 18व्या, 20व्या, 25व्या वर्षी ज्यांचे लग्न झालेले आहे ह्या मुलींनी करायचं नाही. कारण मग काय होतं, गर्भधारणा झाली तर ते अबॉर्शन होतं. ज्याचा तेवढा फायदा तेवढं नुकसान पण आहे. तर 45 वर्षानंतर पुरुषांच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सर जो होतो त्याच्यासाठी पण हे त्याचं जे हे आहे टर्फल ते कामाला येतं. परंतु ते खूप जास्त खावं लागतं. म्हणून आम्ही आता संशोधन त्याच्यावर सुरू केलेलं आहे. त्याच्यातलं SDG बाहेर काढायचा आणि तो कॅप्सूलमध्ये करायचा. त्याचं संशोधन चालू आहे. म्हणजे जवस हे कॅन्सरला विरोधक आहे, फायदेशीर आहे. स्त्रियांच्या पाळी बंद झाल्यानंतर जे काही मानसिक फिजिकल त्रास होतात त्याचा फायदा होतो. त्याच्यानंतर खाली चला तुम्ही, जवसाचा धागा मी तुम्हाला दाखवला. आता याच्यानंतर तुम्ही बघा, आता काही प्रोडक्ट आहेत हे मार्केटमध्ये आहे. हे साधारणतः कुणाला इच्छा असेल की आपण मार्केटिंग करावं. आता सगळ्यांनाच काय जॉब मिळून नाही राहिले. जवसाची ऑइल मिल टाकायची, कोल्ड प्रेस लांबट साहेबांच्या सोबत काम करा, ऑइल असं पॅक करून विकू शकता. त्याच्यानंतर ह्या कॅप्सूल आहेत बघा. ह्या कॅप्सूल मी तुम्हाला म्हणतो रोज जेवणानंतर 1, सकाळच्या आणि रात्री जेवणानंतर. याचा फायदा असा आहे, प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये स्त्रियांनी जर घेतलं तर 9 महिन्याच्या काळामध्ये बाळाचा जो मेंदू तयार होतो त्याला हे कामाला येतं. जनरली तुम्ही आता हॉस्पिटलला जाऊन माहिती घ्या, बाळाचा जन्म 7व्या महिन्यातच होऊन राहतो. मग डॉक्टर सांगते की तुम्हाला सिझरिंग करावं लागेल. ओमेगा घेतल्यानंतर सिझरिंग करायची गरज नाही. बरोबर 9 महिन्यानंतर, 9 दिवसानंतर नॉर्मल डिलिव्हरी होते. याच्यावर संशोधन अतिशय उत्तम तऱ्हेनं भारतीय विद्यापीठच्या मेडिकल कॉलेजमध्ये केलेलं आहे. म्हणून प्रेग्नन्सी पिरियडमध्ये पहिल्या महिन्यापासून ते नंतर लाईफभर घेतलं तर ते बाळाला बाळ 9 महिने असताना मिळतं आणि नंतर पण आईच्या दुधामधून मिळतं आणि त्याचा मेंदू चांगला बनतो. त्याच्यानंतर हे लहान मुलं, समजा 2 वर्षाचे 3 वर्षाची मुलं आहेत, त्यांच्यासाठी हे इमल्शन 1 चमचा दुधात टाकून द्या, त्यांच्या ब्रेनला कामाला येतं. आणि हे जे बाजूला जे ऑलवेल लिहिलेलं आहे हे मेडिकलमध्ये त्याचा वापर मुलांना ब्रेन टॉनिक म्हणून दिला जातो. नागपूरची एक फार्मसी कंपनी हे मार्केटमध्ये त्यांनी आणलेलं आहे. त्याच्यानंतर हे ओमेगा एग्ज मी तुम्हाला सांगितलं, ज्यांना पोल्ट्रीमध्ये काम करायचं आहे त्यांच्यासाठी आपण मदत करू शकतो, मार्केटिंगसाठी, सगळ्यासाठी. हे चॉकलेटमध्ये ओमेगा 3 आहे. याचा उद्देश असा आहे, लहान मुलांना चॉकलेट आवडतात किंवा त्यांना रडत असताना थोडं, अरे बाबा तुला चॉकलेट देतो तर रडू नको. काही लहान मुलं बघा हायपर ॲक्टिव्ह असतात. शाळेमध्ये मारामारी, शाळेत अभ्यासात लक्ष लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन, त्याला ADHD इंग्रजीमध्ये म्हणतात. हायपर ॲक्टिव्ह मुलं, त्यांच्यासाठी हे ओमेगा 3 चॉकलेट आणि ब्रेनसाठी काम करतात. हे बघा
1,000 रुपये किलोने आपण इम्पोर्ट करतो. मला असं वाटतं 10-15 हजार कोटीचा आपण इम्पोर्ट आहे. आणि साधारणतः 120 लाख टन जवसाचं स्ट्रॉ आपण जाळून टाकतो. 120 लाख टन भारतामध्ये. तो सगळा जर आपण धागे काढले मग ते कुठेही कामाला येतील. तेवढं 10 ते 15 हजार कोटीचं आपलं इम्पोर्ट वाचू शकतो. आता तिकडे ते इथेनॉल म्हणतात की पेट्रोल डिझेल. गडकरी साहेब काय म्हणतात, पेट्रोल डिझेल आता याच्यापुढे भारतातून बंद. का बरं? बाहेर पैसा द्यावा लागतो खूप. याच्यासाठी आपण किती पैसे देतो. आणि लिनन क्लॉथ 5-5 हजार रुपयेचे याचे कपडे आपण विकत घेतो. शर्ट, रेडीमेड शर्ट 5,000, 10,000. मग आपणच शेतकऱ्याच्या शेतावर आपण धागा काढायचा, त्याचं हे असं बनवू शकतो शेतकऱ्याच्या शेतावर आणि हे कंपनीला विकायचं. इथं घ्यायला तयार आहेत. 1,000 रुपये जाऊ द्या, 500 रुपये किलोने घेतलं तरी आपल्याला भरपूर आहे ना. तुमच्या कापसापेक्षा डबल भाव मिळू शकतो. आणि जवसाच्या बियाणाचाही फायदा मिळतो, दसकटाचाही फायदा होतो. तर अशा तऱ्हेनं हे जे जवस आहे याचे बहुमूल्य फायदे आहेत. म्हणून तुम्ही जवस लावा. आणि ज्या शेतकऱ्यांना जवस लावायचा आहे त्यांच्याकडून आम्ही जवस खरेदी करू. जो बाजारभाव आहे त्याच्यापेक्षा 10% जास्त भावाने, बाजारभावापेक्षा 10% जास्तनी जवस आम्ही खरेदी करू. डॉक्टर लांबट साहेबांच्याकडून बियाणं खरेदी करायचं, तुम्ही लावायचं आणि ते बियाणं आम्ही खरेदी करून आम्ही पुण्याला त्याचं मूल्यवर्धन करण्यासाठी नेतो. तिथं भारतीय विद्यापीठामध्ये ICRचं सेंटर आपल्याकडे आहे. तर अशा तऱ्हेनं मूल्यवर्धनची मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली. हे पीक मुख्यतः विदर्भाचं आहे. याच्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड इकडेही होतं, उत्तर प्रदेशमध्येही होतं, बिहारमध्ये होतं. परंतु महाराष्ट्रात पाहिलं तर आपला विदर्भ जो आहे हे प्रामुख्याने महत्त्वाचं पीक आहे. आता हे तुम्हाला फायदे मी बरेचसे सांगितले, तर तुम्ही वाचा याच्यामध्ये. आणि ह्या सगळे जे फायदे लिहिलेले आहेत ते तुम्हाला खुश करण्यासाठी लिहिलेले नाही आहेत किंवा इथं भाषण देण्यासाठी चांगलं दिसावं म्हणून नाही आहे. हे ॲक्च्युली फायदे आहेत. फार पूर्वी पतंजली ऋषींच्या काळामध्ये लोकांना माहिती होतं. आता परदेशातल्या लोकांनी संशोधन केल्यानंतर कळलं की याचे फायदे असे आहेत. दुसरं मी तुम्हाला सांगतो, आपल्याला बऱ्याचशा व्याधी होतात. कुणाला ब्लड प्रेशर आहे, कोणाला डायबिटीस आहे, कुणाला मेंटल डिसऑर्डर आहे. म्हणजे काय, डोक्यावर ताण खूप आहे. कुणाला कॅन्सर आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही सायकॅट्रिक डॉक्टर ज्यांच्याकडे गेले तर तुम्हाला ध्यानात येईल तिथं 300-300 पेशंट मी तर बघितलेले आहेत. सगळे ग्रामीण भागातून आलेले. असं वाटतं की यातले आता किती जण आत्महत्या करतात. ज्याला आत्महत्या करावीशी वाटते त्यांनी ओमेगा घ्यावं. तो 3-4 महिन्यामध्ये आत्महत्यापासून 100% परावृत्त होईल. करणार नाही. खूप गोष्टी ह्या जवसामध्ये आहेत. हे असं तसं परमेश्वराने निर्माण केलेलं पीक नाही आहे. फक्त आतापर्यंत आपल्याला माहीत नव्हतं. तर अलीकडे गेल्या 15-20 वर्षामध्ये याच्याबद्दल माहिती आहे. मला असं वाटतं शेतकऱ्यांनी, ज्यांना उद्योग करायचा आहे त्यांनी याच्याबद्दल निदान आपल्या घराच्या आरोग्यापुरतं आपण, आपले मित्र. तर मला वाटतं ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी विचारा. म्हणजे माझं जवस मूल्यवर्धन हे भाषण आता संपलेलं आहे. माझा नंबर लिहून घ्या. तुम्ही 100-200 एकर लावा ना, तिथं ट्रक लावून आम्ही खरेदी करून घेऊन जाऊ. 879-377-1947. मला असं सांगायचं आहे, तुम्ही 3 एकर 4 एकर म्हणण्यापेक्षा तुमच्या गावामध्ये गट स्थापन करा. एक 100-200 एकर तुम्ही लावा. आम्ही तुम्हाला तुमच्या गावामध्ये बियाणाची पुरवायची व्यवस्था करतो. आम्ही जे बियाणं दिले तेच बियाणं आम्ही घेऊ. कारण त्याचं कारण असं आहे,
आम्हाला त्याच्यामध्ये ओमेगा 57% पाहिजे. दुसरं जवळ आम्हाला चालत नाही. जे PKV NL 260 ह्या वाणाचंच बियाणं आम्हाला त्याचं लागेल, कारण त्या वाणामध्येच ओमेगा आहे. तुमच्या कारंजाकडे बऱ्याचदा प्रयत्न केलेले आहेत लोकांनी, माझ्याकडून बियाणं नेलेलं आहे, परंतु त्याच्यानंतर पुढं काहीच झालं नाही. साधारणतः एक 50 एकर लावलेलं आहे कारंजाला. लांबट साहेब बरोबर आहे, कारंजाला आपण बियाणं दिलेलं आहे. तो लाड कारंजा ना, हा दोन्हीकडे दिलेलं आहे आपण. पुढे काही नाही, पहिल्या वर्षी त्या कृषीच्या लोकांनी बियाणं घेऊन गेले. मग जेव्हा आम्ही खरेदीला विचारलं, काही नाही. तर सर इकडे बोलतो. FPOसाठी काही आपलं कसं आहे, म्हणजे मी एक FPOचा डायरेक्टर आहे. चालेल साहेब, तुम्ही काय करा, आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये येऊन जाऊ. ओके. बियाणाचे सप्लाय इथं डॉक्टर लांबट साहेब आहेत, ते नंबर तुम्हाला देतील. ओके. लांबट साहेब नंबर द्याल का इथून? मग तुमचे FPO कुठं आहे? तुमचा FPO सांगा. माझा हिंगणघाटला आहे. हां, मग लांबट साहेब जवळच आहे इथे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये माझा नंबर लिहिला ना तुम्ही? हो. तुम्ही माझे संपर्क साधा. पुढच्या वर्षी किती एकर लावताय सांगा. लांबट साहेबांच्याकडून बियाणं म्हणजे आपल्याला हेच जून महिन्यात लावावं लागेल. आत्ता नोव्हेंबरचा पहिला आठवडा. आता मॅडमनी सांगितलं ना, तुम्ही नव्हते. हां, मी आत्ता आलो थोडंसं. नोव्हेंबरचा पहिला आठवडा किंवा ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा, किंवा सोयाबीन काढल्यानंतर पेरा. अच्छा. आणि आता लगेच आपण पेरू शकतो. हां, 10 नोव्हेंबरच्या आत जेवढं डिले कराल तेवढं. मग नोव्हेंबरचं गेलंच आता, म्हणजे आपल्याला आज 25 आले ना. नाही, आता नका पेरू. आता नाही, म्हणजे आता पुढच्या वर्षी उत्पादनात घट होते. ओके. आणि पुढे गेल्यानंतर बर्डफ्लायचा अटॅक येतो उशिरा पेरल्यानंतर. ओके. समजा हिंगणघाट हा जवसाचा समुद्रपूर हिंगणघाट अतिशय चांगला एरिया आहे. तेलाचं प्रमाण म्हणा सगळ्यात चांगलं. लांबट साहेब यांचा परिचय आपण करून घेऊ. समजा आमची गरज काय, 50 टन राहते, 500 क्विंटल. ओके. एवढं जर तुम्ही आम्हाला बनवून दिलं तर सुरुवात करू ना. तशा काही मुंबईच्या कंपन्या आमच्याकडे टायअप करायला तयार आहेत. अच्छा. अशा आल्या तर तुम्ही आम्ही टायअप करून देऊ ना. ठीक आहे. बाजार भावापेक्षा 10% आम्ही तुम्हाला जास्त भाव देऊ, करार करू, ॲडव्हान्स देऊ. चालेल. पण साधारण 500 एकरची मी गॅरंटी देतो. देता? हो. चांगलं आहे, मग काही प्रश्न नाही. पोल्ट्री फार्ममध्ये कुणी आहे का बघा. पोल्ट्री फार्ममध्ये ओमेगा 3 अंडे. कारण शेवटी बघा, ही कथा वाचली, घरी गेलो ना, तुमचा फायदा ना माझा फायदा. कोणी शेती करत असेल जवसाची, आम्हाला आनंद आहे. PKV तर्फे इथं मॅडम आहेत, त्यांच्यातर्फे माझ्यातर्फे सगळी तुम्हाला सहकार्य दिलं जाईल. विशेषतः पोल्ट्री, ओमेगा 3 अंडे आणि जवस. आणि दुसरं असं, हे बघा साहेब, आपलं नाव काय साहेब? आशिष कासवा. आशिष. हे बघा, जर तुम्ही 500 एकर जर लावलं, फायदा असा आहे, फायबरसाठी आपण जाऊ. फायबर तंत्रज्ञान काही नाही, पाण्याच्या टाक्या बनवायच्या, आम्ही सांगू त्यावेळेला ते कापून टाकायचं. थोडा प्रयोग करू आपण, आणि फायबर तिथंच काढता येतो. तुमच्याकडे सूत गिरण्या पण आहे तिथे, धागा बनवून द्या, 700-800 रुपये किलोनी जातो तो. अच्छा. हे बघा, मुंबईमध्ये आज 200, मुंबईमध्ये आणि सुरतमध्ये महिन्याला 20 टनची डिमांड आहे. ठीक. वर्षाची किती झाली? 240 टन. ते पैसे द्यायला तयार आहेत आपल्याला. तुम्ही आम्हाला हा धागा द्या. ठीक आहे, मी भेटतो सर तुम्हाला. भेटा आणि आपण काहीतरी करूया. चालेल. तुमच्यासोबत PKV आहे, भारतीय विद्यापीठ आहे. ठीक. म्हणजे नागपूरमध्ये कोण राहतात आणि ज्यांना डायबिटीस आहे, हात वर करा बरं. इथे नागपूरमध्ये राहणाऱ्यांनी डायबिटीस ज्यांना आहे, ब्लड प्रेशर ज्यांना आहे, हे बा नागपूरचे नामवंत डॉक्टर, मी नाव नाही सांगणार सध्या,
त्यांच्यापेक्षा नामवंत डॉक्टर कोणी नाही आहे. त्यांनी काही पेशंटना ह्या आपल्या गोळ्या दिल्या. 1 महिन्यामध्ये त्यांचं विदाऊट इन्सुलिन ब्लड शुगर नॉर्मल आलं. आता ते बिना आपल्याशी टाईप करतायत. एक चाइल्ड स्पेशलिस्ट, एक ऑर्थोपेडिक्स आणि एक हार्ट सर्जन. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे असे प्रॉब्लेम आहेत त्या डॉक्टरांना भेटा, तुम्हाला तिथे कॅप्सूल मिळतील. मार्केटिंग आम्ही करत नाही. म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा व्हावा हाच एक उद्देशाने मी तुम्हाला सांगतो आहे. मला वाटते प्रश्न जर कोणाचे नसतील तर ठीक आहे. ऑर्गनायझर